सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरे सारोनिया। ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरे सारोनिया। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन्निहित पाने मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथम हरी, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम दुसरे दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने सद्गुरुदास चोका बाबाजी, सद्गुरुदास चोका। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वार करी संतांच्या, 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 या वार करी संतांच्या। मस्तक पायावरी, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया। संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा सेवेकरता अभंग निवडलेला आहे, आणि या अभंगाद्वारा विश्वमौली ज्ञानोबराय आपल्या सफल जीवनाची गाथा प्रतिपादन करत आहेत। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा। मोजे मलनाथपूर या गावी दक्षिणमुखी हनुमान मंदिर मलनाथपूर, हनुमानजी महाराज यांच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी वैकुंठवासी गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या प्रथम
पुण्यस्मरणार्थ अर्थात वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा, त्याचप्रमाणे कीर्तन महोत्सव या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन त्यांचेच असणारे 2 चिरंजीव वैजनाथ गणपतराव मुसळे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट जगन्नाथराव गणपतराव मुसळे या आणि त्यांचा संपूर्ण मुसळे परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने जो गेलेला व्यक्ती आहे त्याच्याकरता महाराज याच्यासारखं अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा अर्थात भगवंताचं नामचिंतन आणि अन्नदान याच्यासारखं दुसरं पवित्र कार्य असू शकत नाही। विठ्ठल संसारामध्ये करोडपती लोक असतील, परंतु खऱ्या अर्थाने या परमार्थ क्षेत्रामध्ये ज्यांची भावना आहे आणि जे गेलेले आहेत आणि त्यांच्याकरता खरं हेच मिळणार आहे महाराज, जे समोर गेलेले आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये याचंच फल प्राप्त होणार आहे। तुमच्याकडे कोट्यावधी संपत्ती असू द्या, बँकेमध्ये असेल, अशी असेल, कुठेही असेल, परंतु खऱ्या अर्थाने त्यांना जर उपयोग जर कोणता होत असेल तर या कार्याचा होतो महाराज। जे नामचिंतन आहे, अन्नदान आहे, हेच त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि खऱ्या अर्थाने त्यांचे 2 चिरंजीव हे कार्य करत आहेत महाराज। वेदांत शास्त्रामध्ये अशी एक प्रक्रिया आहे, कार्यावरून कारणाची भव्यता दिव्यता लक्षात येते महाराज। कार्य जर असं आहे तर त्याचं कारण कसं असेल विचार केला जातो। तसं हे 2 चिरंजीवर जर असे आहेत अर्थातच त्यांचे वडील कसे होते ही गोष्ट लक्षामध्ये येते। वास्तविक पाहता हे 2 जी मुलं आहेत वैजनाथराव मुसळे आणि जगन्नाथराव मुसळे यांचं अर्थातच दोन्हीही कुलं एकदम पवित्र आहेत महाराज। त्यांचा आईच्या घराण्याचा जर विचार केला तर आपल्या पत्रिकेवर फोटो आहे महाराज। आदरणीय वैकुंठवासी संतराम अण्णा त्यांचे आजोबा खऱ्या अर्थाने एकदम वारकरी आणि आपल्या या परिसरामध्ये कोण ओळखत नाही, त्यांचंही आत्ताच जाणं झालेलं आहे। असे आजोबा महाराज खरोखर म्हणजे कार्य जर असं तर कारण कसं असं वेदांत शास्त्र म्हणतंय। याच्यावरून लक्षात येतं की हे जे कार्य करतात महाराज हे अगदी धन्यतेला पात्र आहे। वास्तविक पाहता व्यवहारामध्ये भरपूर लोकांकडे पैसा असेल, परंतु खऱ्या अर्थाने परमार्थमध्ये खर्च करतीलच असं सांगता येत नाही महाराज। विठ्ठल आणि खऱ्या अर्थाने या मंदिराला या ठिकाणी जी शोभा आणली महाराज त्यांनी भरपूर या ठिकाणी खर्च केला। गावकरी मंडळीने हे सभामंडप बांधलेलं आहे, परंतु सोन्याला सुगंध म्हटल्याप्रमाणे महाराज गावकरी मंडळीने हे सोनं तयार करून ठेवलं, परंतु त्यांनी या ठिकाणी सुगंध आणलेला आहे। सर्व व्यवस्था खऱ्या अर्थाने आपल्या परिसरात असं भव्यता वाटत नाही महाराज, कुठंच वाटत नाही। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी भव्यता आणलेली आहे कार्यक्रमाला। वास्तविक पाहता मी गावकरी असल्या कारणाने माझं कीर्तन पहिल्या दिवशी ठेवलंय, परंतु तसा अधिकारही नाही, माझी पात्रताही नाही एवढ्या भव्य दिव्य सप्ताहामध्ये, परंतु त्यांनी ठेवलंय। स्वर्गीय आदरणीय गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या या प्रथम पुण्यस्मरणार्थ आता इथून पुढं उद्यापासून फार मोठे मोठे वक्ते येणार आहेत आणि कार्यक्रम भव्य दिव्य अशा स्वरूपाचा या ठिकाणी होणार आहे। आज प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवस म्हटला की सुरुवात असते आणि सुरुवातीच्या महाराजावर एवढी जबाबदारी आहे की महाराज उद्यापासून मोठे मोठे मिष्टान्नाचं
रसपान तुम्हाला या ठिकाणी होणार आहे आणि माझ्याकडं फक्त आज पात्र वाढण्याचं काम आहे. महाराज विठ्ठल सेवेकरता अगदी छोटासा 3 चरणाचा विश्वमौली ज्ञानोबरायाचा अभंग आहे. या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने कोणत्याही कार्यक्रमाला, सप्ताहाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पहिला दिवस म्हटलं की मंगलाचरण पर अभंग निवडला पाहिजे. मंगलाचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. नमस्कार स्वरूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. या 3 पैकी सेवेला निवडलेल्या अभंगामध्ये या 3 पैकी एक तरी मंगल साधल्या गेलं पाहिजे. विश्वमौली ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये वस्तू निर्देश रूप मंगल साधलेलं आहे. वस्तू निर्देश रूप त्याला मंगल म्हणतात महाराज. परमात्म्याचे 2 स्वरूप आहेत, एक मूर्त आणि दुसरं अमूर्त. ब्रह्मणे द्वेवाव रूपम मूर्तंच अमूर्तंच. ब्रह्माचे 2 रूप आहेत, एक मूर्त आणि दुसरं अमूर्त. साधू संत महात्म्य त्यालाच महाराज एक सगुण आणि निरुगुण असं म्हटलेलं आहे. दोन्हीपैकी एखादा मंगल अभंगामधले साधल्या जातं त्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. विश्वमौली ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये दोन्हीही रूपाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या अभंगामध्ये वस्तू निर्देश रूप मंगल साधलेलं आहे. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक सफल जीवन जगणारे आणि दुसरे निष्फल जीवन जगणारे. सफल जीवन त्याला म्हणतात ज्या हेतू करता हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्याच हेतू करता या नरदेहाचा उपयोग करणं याला सफल जीवन जगणं म्हटलेलं आहे महाराज. आणि ज्या हेतू करता हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्या हेतू करता नरदेहाचा उपयोग न करणं, अन्य गोष्टी करता करणं हे निष्फल जीवन आहे. निष्फल जीवन. मग नरदेह केवळ प्रारब्धाने भोग भोगण्याकरता मिळालेला नाही महाराज. प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात, कुणालाच चुकत नाहीत महाराज. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखे न लिप्येरन नलराम युधिष्ठिर. प्रारब्धाचे भोग कुणाला चुकले नाहीत. या श्लोकामध्ये 2-3 उदाहरण दिलेत. नलराम युधिष्ठिर, मोठमोठ्यांना प्रारब्धाचे भोग चुकत नाहीत, प्रत्येकाला भोगावेच लागतात. परंतु केवळ प्रारब्धाचे भोग भोगण्याकरता हा देह प्राप्त झालेला नाही महाराज. प्रारब्धाचे भोग भोगण्याकरता 83,99,999 इतर योनी आहेत भोग भोगण्याकरता. मनुष्य देहामध्ये भोग तथा कर्म हा संगम आहे महाराज. संगम. मनुष्य देहामध्ये स्वतंत्र अशा प्रकारचं कर्म करता येतं. म्हणून या मानव देहामध्ये आल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये काही अपेक्षा आहेत, काही देह आहेत, काही इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करून घेता येतात. विठ्ठल मनुष्य असो, देव योनी असो, अर्थात पशु पशवादी कीटकादी असो, यांच्या सर्वांच्या काही मूलभूत अपेक्षा असतात महाराज. तशा मानवाच्या काही मूलभूत अपेक्षा आहेत. त्यापैकी 3 मुख्य अपेक्षा आहेत. तशा अनेक आहेत परंतु मुख्य 3 आहेत. प्रत्येक माणसाला या 3 अपेक्षा असतात महाराज. पहिली अपेक्षा आहे प्रत्येक माणसाला आपण जन्माला आल्याच्या नंतर मरू नये असं वाटतं महाराज. प्रत्येकाला ही मूलभूत माणसाची अपेक्षा आहे, आपण मरू नये. न मरणे निर्विवाद जगा पडिये. खरोखर माणसाच्या जीवनामध्ये मरू नये माणसालाच असं वाटतं असं नाही महाराज. पशु पशवादिकाला सुद्धा हीच अपेक्षा आहे, आपण मरू नये. कुत्रा असो कोणी असो, प्रत्येकाची ही अपेक्षा आहे की आपण जीवनाला आल्याच्या नंतर मरू नये.
ही मूलभूत अपेक्षा आहे एक नंबर. दुसरी गोष्ट, प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये दुःख नको आहे महाराज. कोणी असो मग, या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये, सभा मंडपामध्ये जेवढी मंडळी बसलेली आहेत यांनाच दुःख नको आहे असं नाही महाराज. अन्य गोष्टी करणाऱ्याला सुद्धा दुःख नको आहे. वाईट कर्म करणाऱ्याला सुद्धा दुःख नको आहे. अर्थात कोणालाच दुःख नको आहे महाराज. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं अशी कोणालाच इच्छा नाही, ही दुसरी मूलभूत अपेक्षा आहे. आणि तिसरी गोष्ट महाराज, प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनात अज्ञान नसावं. प्रत्येक मनुष्य असाच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मी शहाणा आहे, मी शहाणा आहे. अज्ञान नको आहे महाराज. अज्ञानी माणसं सुद्धा ज्ञानीपणाचा आवा आणून या जगामध्ये मिरवत असतात महाराज. बरेच आपले व्यवहारामध्ये तुम्हाला दिसत असेल, एक अक्षर बी लिहिता येत नाही परंतु खिशाला पेन अडकून हिंडणारे माणसं पाहिली आपण. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यालाच जास्त हौस. काही आहेत बरा लिहिणारे वाचणारे बी आहेत, परंतु अशी गोष्ट आहे. म्हणूनच एक वाक्य फार गाजलं होतं माग, आहे का लक्षात? सांगतो जाता जाता. देणं ना घेणं आणि कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 2-2 पेन. ही काय आहे? माणसाच्या जीवनामध्ये माणसाला असं वाटतं की आपल्या जीवनात अज्ञान नसावं. या 3 मूलभूत अपेक्षा आहेत महाराज. पहिली मरण नको आहे, दुसरं दुःख नको आहे आणि तिसरं अज्ञान नको आहे. याला शास्त्रामध्ये महाराज सत्पदाची प्राप्ती, चितपदाची प्राप्ती आणि आनंदाची प्राप्ती म्हणतात. विठ्ठल मरण नको म्हणजे चितपदाची प्राप्ती, सत्पदाची प्राप्ती. आणि अज्ञान नको म्हणजे चितपदाची प्राप्ती. आणि दुःख नको याचा अर्थ आनंदाची प्राप्ती. या प्रत्येकाच्या मूलभूत अपेक्षा आहेत जीवनामध्ये. आणि साधुसंत मंडळी महाराज हेच म्हणतात, जीवनामध्ये आल्याच्या नंतर या 3 गोष्टी प्राप्त करून घेतल्या पाहिजे. नाथ महाराजाची ओवी अगोदर सांगतो. जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण सुद्धा आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा असंच म्हणतात. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मा आलो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मनुष्य जीवनाला आल्याच्या नंतर ही पदवी प्राप्त करून घ्यावी लागते. सतपदाची प्राप्ती, चितपदाची प्राप्ती आणि आनंदाची प्राप्ती. याचाच व्यतिरेकाने विचार केल्याच्या नंतर महाराज मरणावर विजय, त्याचप्रमाणे दुःखावर विजय आणि अज्ञानावर विजय, या 3 गोष्टीमुळे प्राप्त होतो जीवनामध्ये. खरोखर मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर ही जर
पदवी प्राप्त करून घेतली तर त्याचं जीवन सफल आहे, सार्थक आहे आणि यशस्वी आहे महाराज. मग या गोष्टी सोडून इतर काहीही केलं, कितीही संपत्ती मिळवली, कितीही सत्ता प्राप्त केली आणि काही जरी केलं आणि ही जर पदवी प्राप्त केली नसेल तर त्याचं जीवन व्यर्थ आहे, निष्फल आहे, किंबहुना मोघम आहे, मोघम. विश्वमाऊली ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये अनेक दृष्टांत दिलेत याच्याकरता. कास्थ नाले गळा शेळी तैसी, शेळीच्या गळ्याला महाराज एक स्तन असतात, स्तन. खऱ्या अर्थाने त्याच्यातून दूध येत नाही आणि काही नाही, निष्फल आहे, निष्फल. तसं माणसाचं जीवन आहे. ही जर पदवी प्राप्त करून घेतली नाही तर त्याचं जीवन निष्फल आहे, निष्फल. त्या जीवनाचा काही उपयोग नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय माझं जीवन सफल झालं म्हणतात, सफल. आणि ते कशामुळं सफल झालं, दुसरं एक त्यांचं प्रमाण आहे महाराज. संपूर्ण हा संसार कसा झाला, सफल झाला, सफल झाला गे माय. आजी संसार सफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. माझं जीवन कशामुळे सफल झालं तर भगवान परमात्म्याच्या दर्शनामुळे झाले. देखिले पाय विठोबाचे. खऱ्या अर्थाने माणसं वास्तविक पाहता जीवनामध्ये प्रयत्नही करतात सफल होण्याकरता, परंतु प्रयत्न करत असताना पूर्वीच्या माणसाने जो मार्ग अवलंबला त्याच मार्गाने चालतात महाराज. गतानुगतिके लोको न लोक पारमार्थिक, वालुकालिंग मात्रेन कथम मे ताम्र भाजनम. दृष्टांत आहे महाराज याच्यामध्ये. जाता जाता थोडक्यामध्ये सांगतो. कथम मे ताम्र भाजनम. एक ब्राह्मण देवता पर्वकाळाच्या दिवशी गंगेच्या स्नानाला गेलेले आहेत आणि स्नानाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्याजवळ संध्या करण्याचं पात्र वगैरे आहे आणि ते पात्र घेऊन नदीकाठी गेले, परंतु बरोबर कोणी नाही. काय करावं मग, पात्र कुठं ठेवायचं गर्दीमध्ये. अशा वेळेला महाराज त्यांनी गंगेची वाळू उकरलेली आहे आणि त्या वाळूमध्ये संध्या पात्र वगैरे ठेवलं आणि स्नान करून परत आल्याच्या नंतर ते पात्र सापडलं पाहिजे म्हणून महाराज एक वाळूचं लिंग त्या ठिकाणी बनवलं. अर्थात भगवान शंकरजीची पिंड बनवली आणि स्नान करता गेले आणि स्नान करून आल्याच्या नंतर महाराज पाहिलं तर आजूबाजूला सर्व पिंडीच पिंडी झाल्या. कारण सर्व लोकांनी पाहिलं, स्नान करणाऱ्या लोकांनी, ब्राह्मणाने या ठिकाणी पिंड बनवली. याचा अर्थ आज या ठिकाणी पिंड बनवली पाहिजे, सर्व पिंडीच पिंडी महाराज. मग नेमकं कसं आपली पिंड ओळखायची, ब्राह्मणाला पंचायत पडली. कथम मे ताम्र भाजनम. तसं तुमचं आमचं जीवन झाले महाराज. पूर्वीचे माणसं जे मार्ग क्रमण करतात आपणही त्याच मार्गाने चालतो, मग सफलता प्राप्त होईल का नाही हे मात्र सांगता येत नाही. विठ्ठल विश्वमाऊलीने या ठिकाणी प्रतिज्ञाच केली महाराज, माझा संसार सफल कशामुळे झाला तर देखिले पाय विठोबाचे. त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा तेच म्हणतात महाराज. पाहिलीये पाय मग दुःख जाय सर्व माझे, असं उत्तरार्ध आहे त्याचा. आणि त्याप्रमाणे विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी भगवान परमात्म्याचे पाय पाहिलं, याचा अर्थ परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळे जीवन सफल होतं. मग अर्थातच या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो, तो परमात्मा कसा आहे, त्याचं दर्शन कसं केलं पाहिजे, त्याचं लक्षण काय आहे. आणि या सर्व गोष्टीचा खुलासा विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी अभंगाच्या सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य 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 ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण
डोळे भरी तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते. सेवेकरता निवडलेला अभंग आणि अभंगाच्या प्रथम चरणात विश्व माऊली ज्ञानोबराय सांगतात महाराज, मला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यामुळे माझं जीवन सफल झालं. अर्थातच मग या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो, काही भाविक मंडळी साधक मंडळी आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं प्रत्येक दिवशी दर्शन घेणारे मंडळी आहेत महाराज. आपणही दर्शन घेतो परंतु आपल्या जीवनातील दुःख गेलेलं दिसत नाही. आपण दर्शन घेतो आणि दर्शन घेतलं परंतु आपल्या जीवनातलं दुःख गेलं नाही, अज्ञान गेलं नाही. का बरं असं झालं? काही मंडळी विश्व माऊली ज्ञानोबरायाकडे गेले आणि ज्ञानोबराय आम्ही सुद्धा भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं परंतु आमच्या जीवनातलं दुःख गेलेलं नाही. त्याचं कारण काय? त्यावेळेला विश्व माऊली ज्ञानोबराय म्हणू लागले, एकदा का भगवान परमात्म्याचं दर्शन झालं की जीवनातलं दुःख गेलंच पाहिजे. तुम्ही म्हणता दर्शन घेतलं आणि दुःख गेलं नाही, याचा अर्थ तुम्हाला दर्शन झालंच नाही. भगवान परमात्म्याचं जर दर्शन झालं तर जीवनातलं दुःख गेलंच पाहिजे. नोहे नोहे आताचं दुःख गेलंच पाहिजे आणि अगोदर जे झालेलं दुःख आहे त्या दुःखाचा सुद्धा परिहार होतो. हे भगवान परमात्म्याच्या दर्शनाचं फल आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, परिहार अवघ्या दुःखाचा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला. परिहार झाला मागी अवघ्या दुःखाचा मागिला. हे एक प्रमाण आणि दुसरे एक प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मागल्या दुःखाचा परिहार झाला आणि मागेला परिहार पुढे नाही शिर झाली दर्शन एक वेळा झाली दर्शन एक वेळा. मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळा. हे दर्शनाचं फळ आहे महाराज. पुढे येणार दुःख त्याचं सुद्धा शीन नाही. मग खऱ्या अर्थाने एकदा का भगवान परमात्म्याचं दर्शन झालं माणसाच्या जीवनामध्ये महाराज जगद्गुरु तुकोबारायच म्हणतात भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. भाग गेला शिण कशामुळं? तुमचे चरण देखलिया. हे भगवान परमात्म्याच्या दर्शनाचं फळ आहे
आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो परमात्म्याचं दर्शन केलं, परंतु आपल्या जीवनातलं दुःख जात नाही महाराज. त्याचं कारण काय आहे? वास्तविक पाहता दर्शन शब्दाचा अर्थ पाहिला पाहिजे. आपण भगवान परमात्म्याचं दर्शन करतो याचा अर्थ असा आहे, शास्त्रीय भाषेमध्ये काही शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि व्यवहारातल्या भाषेमध्ये शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे महाराज. उदाहरणार्थ राग हा शब्द आहे. राग व्यवहारामध्ये राग म्हटलं की त्याला आपण क्रोध म्हणतो, क्रोध. परंतु शास्त्रीय भाषेमध्ये त्याला रागाला प्रेम म्हणतात, प्रेम. तसं दर्शन शब्दाचा अर्थ आहे, आपण देवाचं दर्शन घेतलं म्हणतो याचा अर्थ आपण देवाचं दर्शन घेत नाही महाराज, केवळ वंदन करतो, वंदन. आणि वंदन या शब्दाला आपण दर्शन हे नाव ठेवलेलं आहे, म्हणून जीवनातलं दुःख जात नाही महाराज. खऱ्या अर्थाने भागवतामध्ये 9 प्रकारची जी भक्ती सांगितलेली आहे त्यापैकी ही वंदन नावाची एक भक्ती आहे महाराज. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. वंदन ही एक भक्ती. खऱ्या अर्थाने हे दर्शन नाही. दर्शन शब्दाचा अर्थ असा आहे, दृशी ज्ञाने या धातूपासून दर्शन शब्द बनतो. दर्शन शब्दाचा अर्थ आहे वस्तू जशी आहे तसं ज्ञान होणं महाराज. निसंदिग्ध अशा स्वरूपाचं ज्ञान होणं याला दर्शन म्हटलेलं आहे. अर्थात भगवान परमात्म्याच्या दर्शनाने जीवनातलं दुःख जातं, याचा अर्थ भगवान परमात्म्याच्या ज्ञानाने दुःख जातं महाराज. विठ्ठल म्हणून विश्व माऊली ज्ञानोबरायला भगवान परमात्म्याचं ज्ञान झालं आणि ते कशा पद्धतीनं झालं? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते. या अभंगामध्ये पहिल्याच चरणामध्ये विश्व माऊली ज्ञानोबरायने दोन्हीही पद्धतीनं वर्णन केलेलं आहे महाराज. दोन्ही म्हणजे एक भगवान परमात्म्याचं वास्तव स्वरूप आहे आणि एक अवास्तव म्हणजे त्याने घेतलेलं सोंग आहे, सोंग. त्यालाच सगुण परमात्म्याचं वर्णन आणि निर्गुण परमात्म्याचं वर्णन. वास्तविक पाहता परमात्मा काही वेळेला सोंग घेतो महाराज, सोंग. धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, किंवा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुतेक करणे आहे. हे भगवान परमात्म्याचं सोंग आहे. भगवान परमात्म्याचे भागवतामध्ये 24 अवतार वर्णन केलेले आहेत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार आहेत. प्रत्येक अवतार म्हणजे हे भगवान परमात्म्याचं सोंग आहे, सोंग. खरं रूप नाही हे. आणि महाराज व्यवहारामध्येही पूर्वीच्या काळामध्ये माणसं सोंग घेत होते, सोंग. वरातीमध्ये आधी करून सोंग आणायचे, सोंग. मूळ स्वरूप आपलं सोडून सोंगाचं वेगळं रूप धारण करायचे, वेगळं रूप. खऱ्या अर्थाने जाता जाता एक गोष्ट सांगतो. जी गेलेले आहेत अण्णा, वास्तविक पाहता 30 वर्षाच्या पूर्वीचा काळ आहे महाराज. अनेक मंडळी या ठिकाणी बसलेली आहे, साक्षीदार आहे. त्या काळामध्ये अण्णा आधी करून मंडळीनं एक आपल्या गावामध्ये नाटक बसवलं होतं. नाटक माहिती का? बरेच मंडळी त्याच्यामधले इथं. आणि त्या नाटकाचं नाव मला अजून सुद्धा आठवतंय महाराज. आबा हे बळी तात्या वगैरे आधी करून मोठे मोठे मंडळी त्या नाटकामध्ये होते बघा. शाळेवर गणपती बसवायचे आणि त्या गणपती समोर हे नाटक सादर केलं होतं. त्या नाटकाचं नाव आहे पाहुणी मी आले 12 गावची. आणि एवढं नाटक गाजलं महाराज, बाहेरच्या गावाची सुद्धा त्याला मागणी होती. आणि असं नाटक या मंडळीनं बसवलं होतं. आणि स्वर्गीय अण्णा त्या नाटकामध्ये त्यांनी काम केलं होतं महाराज. हुबेहूब वाटत नव्हतं की आपल्या गावातील हे कलाकार आहेत.
कुठले तरी बाहेरगावून आणलेले कलाकार आहेत. एवढं नाटक सुंदर केलं. सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की माणसाच्या जीवनामध्ये महाराज आपण सोंग जसं घेतो तसं परमात्मा सुद्धा काही वेळेला सोंग घेतो. एक त्याचं सोंग आहे आणि एक वास्तविक रूप आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यालाच महाराज एक तटस्थ लक्षण म्हणतात आणि दुसरं स्वरूप लक्षण म्हणतात. विठ्ठल तटस्थ लक्षण म्हणजे कधी असतं आणि कधी नसतं, त्याला तटस्थ लक्षण म्हटलेलं आहे. कदाचित वेग सती व्यावर्तकम तटस्थ लक्षण महाराज. कधी असतं आणि कधी नसतं हे भगवान परमात्म्याचं तटस्थ लक्षण आहे. आणि स्वरूप महाराज कधीच त्याच्यापासून बाजूला जात नाही, ते स्वरूप लक्षण आहे. भगवान परमात्मा या जगताची निर्मिती ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्याच्याकडे तटस्थ लक्षण असतं महाराज. आणि भगवान परमात्म्याने या जगताची निर्मिती केली. अनेक प्रमाण आहेत महाराज याच्याकरता. अनेक श्रुती माता वर्णन करते. यतो वा इमानि भूतानि जायन्ते, यतो वा इमानि भूतानि जायन्ते. चांगला आहे त्याच्यामध्ये हे गुण आहेत, अमुक गुण आहेत, हे विधिमुख झालं. किंवा परमात्मा असा आहे तसा आहे याला विधिमुख म्हणायचं आणि परमात्मा असा नाही याला निषेधमुख म्हणायचं. दोन्हीही पद्धतीने या चरणामध्ये माऊलीने वर्णन केलंय, विधिमुखाने आणि निषेधमुखाने. त्याला शास्त्रीय भाषेत दुसऱ्या भाषेमध्ये अतत्व्यावर्ती म्हणतात. निषेधमुखाला अतत्व्यावर्ती. अतत्व्यावृत्यायम चकितमभिधत्ते श्रुतिरपि पुष्पदंताचार्य महिम्न स्तोत्रामध्ये वर्णन करतात. आतत्व्यावर्ती म्हणजे परमात्मा असा नाही तसं दोन्ही पद्धतीने या ठिकाणी माऊलीनं वर्णन केलंय. पूर्वार्धामध्ये महाराज विधिमुखाने वर्णन केलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण आणि उत्तरार्धामध्ये निषेधमुखानं नाही रूपवर्ण गुण जेथे. पहिलं विधिमुखाने महाराज परमात्म्याचं वर्णन करत असताना, परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना पहिलं पद आहे सत्य. सत्य कशाला म्हणतात महाराज? शास्त्रामध्ये अनेक व्याख्या आहेत. विठ्ठल विठ्ठल सत्य त्याला म्हटले महाराज. त्रिकाला वाद्यत्वम सत्यत्वम. ज्याचा तिन्ही कालामध्ये वाद होत नाही त्याला सत्य म्हटलंय. वर्तमान कालामध्ये वाद होत नाही, भूतकालामध्ये वाद होत नाही, भविष्य कालामध्ये ज्याचा वाद होत नाही त्याच वस्तूला शास्त्रामध्ये सत्य म्हटलेलं आहे. सत्य तू विठ्ठला सत्य तो विठ्ठला कागा हा दाविला जगताकार. जगद्गुरु तुकोबारायांनी 3 वेळा म्हटले महाराज. याचाच अर्थ परमात्मा भूतकाळामध्ये होता, वर्तमान काळामध्ये आहे आणि भविष्य काळामध्ये राहणार आहे. म्हणून तिन्ही कालामध्ये परमात्म्याचा बाध होत नाही, म्हणून परमात्म्याला सत म्हटलंय. श्रुती माता सुद्धा असंच वर्णन करते महाराज. सदैव सौम्य इदमाग्रासीत सदैव सतएव सौम्य. खऱ्या अर्थाने परमात्मा सत स्वरूप आहे म्हणजे त्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही. हे पहिलं विशेषण. दुसरं विशेषण आहे परमात्मा चित स्वरूप आहे. चित स्वरूप याचा अर्थ ज्ञान स्वरूप आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप महाराज. ज्ञान 2 प्रकारचं आहे महाराज. एक स्वरूप भूत ज्ञान आहे आणि एक वृत्ती ज्ञान आहे. मग परमात्म्याचं जे ज्ञान आहे हे स्वरूपभूत ज्ञान आहे आणि वृत्ती ज्ञान जे असतं व्यवहारामध्ये महाराज, घटाचं ज्ञान होतं, पटाचं ज्ञान होतं, याला वृत्ती
ज्ञान म्हणतात, परंतु परमात्म्याकडे जे ज्ञान आहे ते स्वरूपभूत ज्ञान आहे. म्हणून सत चित आणि नंतर एक पद घातलंय ते अनंत पद आहे महाराज. अनंत अनंत त्याला म्हणतात ज्याचा देशाने अंत होत नाही, कालाने अंत होत नाही आणि वस्तूने अंत होत नाही, त्याला अनंत म्हटलेलं आहे. परमात्म्याचा देशाने अंत होत नाही महाराज, कालाने अंत होत नाही आणि वस्तूने. देशाने का अंत होत नाही? परमात्मा सर्वत्र ठिकाणी आहे महाराज, म्हणून देशाने परमात्म्याचा अंत होत नाही. सर्वत्र म्हणजे ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी परमात्मा आहे. सर्वच देशामध्ये आहे महाराज परमात्मा, म्हणून परमात्म्याचा देशाने अंत आहे होत नाही. परमात्मा एवढा व्यापक आहे, व्यापक, स्थावर जंगम व्यापून राहिला अकल. हा, शून्य स्तरावर जंगम जंगम व्यापून राहिला कळ, बापर कुमा देवी वरु विठ्ठलू सकळ. एवढा परमात्मा काय आहे? हा विश्वंभर व्यापक हा विश्वंभर चराचर या देही. परमात्मा व्यापक आहे, सर्वत्र ठिकाणी आहे, म्हणून देशाने अंत नाही. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, गगन जैसे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, गगन जैसे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गगन महाराज आकाश जसं व्यापक आहे तसा परमात्मा व्यापक आहे, म्हणून देशाने अंत होत नाही, कालाने अंत होत नाही. सर्व कालामध्ये परमात्मा आहे, वस्तूने सुद्धा अंत होत नाही महाराज. खऱ्या अर्थाने देशाने अंत होत नाही याचा अर्थ परमात्म्याचा काय नाही? अत्यंत अभाव नाही महाराज. कालाने अंत होत नाही म्हणजे परमात्म्याचा प्राग अभावही नाही आणि प्रध्वंसा अभावही नाही. वस्तूने अंत होत नाही याचा अर्थ परमात्म्याचा अन्योन्य अभाव नाही महाराज. अन्याचा अन्यामध्ये जसा अभाव असतो तसा परमात्म्याचा अन्योन्य अभाव सुद्धा नाही. सर्व वस्तूचं अधिष्ठान स्वरूप परमात्मा आहे. जगद्गुरु तुकोबारायाने एकाच चरणामध्ये महाराज हे तिन्ही देश काल वस्तू परमात्म्याच्या ठिकाणी नाही म्हटले महाराज. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. परमात्म्याच्या ठिकाणी देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही, असा अनंत स्वरूपाचा परमात्मा. हे परमात्म्याचं विधिमुखाने केलेलं वर्णन आहे महाराज. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. आता निषेध मुखानं वर्णन करतात. नाही रूप वर्ण गुण जेते. परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही महाराज. रूप का नाही? निर्गुण निराकार स्वरूपाचा परमात्मा, त्याच्या ठिकाणी रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. 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 निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुझे रघुराया, तुझे रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुझे रघुराया, तुझे रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा.
रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुही रघुराया. परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही, रूप सावयव वस्तूच्या ठिकाणी असतं महाराज. परमात्मा निरवयव असल्या कारणाने परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही. नाही रूप वर्ण, वर्ण सुद्धा त्या ठिकाणी नाही. जसं महाराज क्षत्रिय वैश्य ब्राह्मण शूद्र आदी करून जे वर्ण आहेत, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा वर्ण नाही त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे नाही रूप वर्ण गुण जेते, कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी गुण नाही. असा निर्गुण निराकार स्वरूपाचा परमात्मा महाराज त्या ठिकाणी. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही, रंग नाही, कुठल्याच प्रकारचा वर्ण नाही. पहिलं त्याचं स्वरूप सांगितलं आणि नंतर त्याच्या ठिकाणी काय नाही हे सांगितलं. आणि तोच परमात्मा कसा पाहिला, पहिला डोळे भरी रे श्री हरी. पहिला डोळे भरी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. दुसऱ्या चरणामध्ये माऊली वर्णन करतात. तो हा रे, तो हा शब्द महाराज, तो आणि हा हे दोन शब्द आहेत ना. शास्त्रामध्ये याला प्रतिभिज्ञा म्हणतात महाराज. प्रतिभिज्ञा म्हणजे एखादा मनुष्य आपण शिरसाळ्याच्या बाजारामध्ये पाहिला आणि तोच मनुष्य इथं जर दिसला तर आपण काय म्हणतो, तो हा मनुष्य. याला शास्त्रामध्ये स्वयं देवदत्त असा दृष्टांत देतात. म्हणजे त्या ठिकाणी पाहिलेला मनुष्य तो हा आहे. तसं विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याचं वर्णन सच्चित अनंत रूपाने केलेलं आहे तोच परमात्मा या ठिकाणी मी पाहिला. परंतु कसा पाहिला, डोळे भरून पाहिला. तीन प्रकारची दृष्टी आहे महाराज. एक आपण जे नेहमी पाहतो चर्मचक्षुने पाहणं,
भावनेनं पाहणं आणि ज्ञानदृष्टीनं पाहणं. एखाद्या वस्तूकडे चर्मचक्षून पाहतो आपण. उदाहरणार्थ देवाकडे चर्मचक्षून जर पाहिलं तर कोणत्याही देवामध्ये आपल्याला दगडाची मूर्ती दिसेल महाराज. या डोळ्याने काय दिसतं? दगडाची मूर्ती दिसते. आणि भावनेनं जर पाहिलं त्याच मूर्तीमध्ये भगवान परमात्मा दिसतो महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूनिया किंवा देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. ही भावनेची दृष्टी आहे. एक चर्मचक्षुची दृष्टी आहे, एक भावनेची, आणि तिसरी ज्ञान दृष्टी आहे महाराज. ज्ञानदृष्टी या ठिकाणी माऊलीनं भगवान परमात्म्याला पाहिलं ते ज्ञान दृष्टीनं पाहिलं महाराज. पाहता पाहणे दुरी सारोनिया. कोणत्याही वस्तूला पाहत असताना त्या ठिकाणी त्रिपुटी असते महाराज. वस्तू आहे, पाहणारा आहे, आणि या वस्तूमध्ये आणि पाहणाऱ्यामध्ये जे एक दर्शन होतं हे आहे दृश्य. द्रष्टा आणि या दोघांमध्ये होणारं दर्शन आहे. द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी आहे. परंतु विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणतात ही त्रिपुटी विरहित मी भगवान परमात्म्याला पाहिलं. ज्या ठिकाणी त्रिपुटी राहत नाही, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला त्रिपुटीचा बाध होतो. आणि तसं माऊली म्हणतात मी भगवान परमात्म्याला पाहिलं परंतु त्रिपुटी रहित पाहिलं. डोळे भरून पाहिलं परंतु दुर्लभ तो म्या देखिला साधने. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधने. योगिया दुर्लभ देखिला साधने. योगिया योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. पाहता पाहता मना न पुरे धनी. ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात मी भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहिलं परंतु पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्रिपुटी रहित परमात्म्याला पाहिलं. आणि तो परमात्मा कसा आहे शेवटच्या चरणामध्ये वर्णन ज्ञानदेव मने ज्योती
परंतु भगवान परमात्मा या संपूर्ण जगातील प्रकाश करणाऱ्या वस्तूला प्रकाश देणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ज्योतीची निज ज्योती म्हटलेलं आहे महाराज. अनेक प्रमाण आहेत. यदादित्य गतं तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. संपूर्ण यदादित्य म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य, सूर्याला प्रकाश देणारा भगवान परमात्मा आहे, चंद्राला प्रकाश देणारा भगवान परमात्मा आहे, अग्नीला सुद्धा महाराज प्रकाश देणारा कोण आहे, भगवान परमात्मा आहे महाराज. तमेव भांत मनुभाति सर्वम यस्य भासा मिदम सर्व विभाती. श्रुतीमध्ये सुद्धा असंच वर्णन केलेलं आहे, या संपूर्ण जगातील वस्तू त्याच्याच प्रकाशाने प्रकाशमान आहेत महाराज. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ज्योतीची निज ज्योती म्हटलेलं आहे महाराज. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. गणपतराव सुंदरराव मुसळे अर्थात अण्णा यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा आणि कीर्तन उत्सव आणि त्यामधील आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. खऱ्या अर्थाने पहिलं कीर्तन आहे आणि मला वाटतं ही रंगीत तालीम कसं काय चालतं बघितलं तुम्ही आज. म्हणजे उद्या कळतंय की याच्यामध्ये काय काय सुधारणा केली पाहिजे. गावातला महाराज आहे, काय हरकत नाही. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी आणि स्वर्गीय अण्णा यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. तत्पूर्वी या ठिकाणी जे गुणीजन मंडळी आलेले आहेत, सर्व भाविक भक्त मंडळी, गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य या सर्वांचे यांच्या परिवाराच्या वतीने अर्थात ॲडव्होकेट जगन्नाथ मुसळे, वैजनाथ मुसळे, त्यांचा मुसळे परिवार आणि सर्व गावकरी मंडळीच्या वतीने या सर्व गुणीजनांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो.